कल्याण के 13 वर्षीय नाबालिग लड़की के यौन उत्पीड़न और हत्या के मामले में बड़ी अपडेट सामने आई है। पुलिस ने इस मामले में लिप्त मुख्य आरोपी विशाल गवली को शेगांव से हिरासत में लिया है। विशाल अपनी पत्नी के गांव में ही छुपा हुआ था। नाबालिग हत्या के आरोपी विशाल गवली की करतूत काफी घिनौनी है। इस हत्या में खुद आरोपी की पत्नी बराबर की हिस्सेदार है। विशाल ने नाबालिग को शाम 5 बजे घर के अंदर लिया और उसके साथ बलात्कार किया, जिसके बाद उसने हत्या को अंजाम दिया। हत्या के बाद आरोपी ने बच्ची के शव को एक बड़े बैग में रखकर छोड़ दिया। बैग में काम पर गई उसकी पत्नी शाम 7 बजे घर पहुंची। आरोपी ने अपनी पत्नी को सारी बात बताई। यह सुनकर वह सन्नाटे में आ गई, लेकिन बाद में दोनों ने शव को ठिकाने लगाने की योजना बनाई, जिसके तहत शव को बापगांव फेंक कर दोनों घर लौट आए। लेकिन इस हत्याकांड के सामने आने के बाद कई राजनीतिक संगठन आरोपी की गिरफ्तारी की मांग को लेकर सड़क पर उतर आए। इस मांग को लेकर कल्याण पूर्व में डीसीपी अतुल जेंडे को ज्ञापन भी सौंपा गया। बढ़ते दबाव से पुलिस भी हरकत में आ गई और आखिरकार विशाल को उसकी पत्नी के गांव से गिरफ्तार किया गया। कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदरची घटना आहे। काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी त्यामध्ये मिसिंग झालेली होती। त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता। त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असाचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून। आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टीचा सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावरती आहे। लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचा पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागे आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत। त्या पद्धतीने पीएम रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त झाले त्याबद्दलचं आपल्याला मिळू शकेल। सध्या जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरती पीडितावरती सध्या पीएम सुरू आहे। पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचं आपल्याला लक्षात येईल। आज अतिशय निंदनीय प्रकार आणि या कल्याण पूर्वला काळीमा फासणारा असा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे। एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची नरगुण अशी हत्या त्या ठिकाणी केली। त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे इथं नगरसेवक आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माननीय डीसीपी साहेब आणि इथल्या सिनियर पीआय आणि एसीपी साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। जर अशा प्रकारचे जर गुन्हे सातत्याने इथं घडत असेल, मागच्या 1 वर्षापूर्वी देखील असा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी घडला होता कल्याण पूर्वेला आणि ही दुसरी घटना या ठिकाणी घडते। त्यामुळे लोकांमध्ये हे जे गुन्हे करतात ते त्यांच्यामध्ये पोलिसांची जरब राहिली नाही असं एक साधारण स्वीकृत आपल्याला दिसतं। तर आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले या पोलीस स्टेशनला की आपण जास्तीत जास्त गस्त वाढवून हे असे जे प्रकार जे गुन्हेगार हे असे प्रकार करतात ह्यांनी कठोरातली कठोर शिक्षा, मग त्यांना जर तो निष्पन्न होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्यांची जशी बदलापूरला ज्या प्रकारे त्या आरोपीला शिक्षा दिली आणि त्या पीडितेला न्याय दिला त्याच प्रकारचा न्याय आम्हाला इथं या कल्याण पूर्वेमध्ये पाहिजे। ही सातत्याने होणारी घटना दुर्दैवी आहे। मी शिवसेनेच्या वतीने याचा निषेध करतो आणि पोलिसांना विनंती करतो की आपण तात्काळ 24 तासाच्या आत या आरोपीला पकडावं, नाहीतर आम्ही उग्र असा आंदोलन या ठिकाणी करू। कल्याण पूर्व शहरामध्ये आज जी काही दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत भयंकर आहे। सर्वप्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। लहान बालिकेवरती असे अत्याचार होत आहेत, निंदनीय आहे। जो कोणी नराधम असेल, जो कोणीही असेल, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। या मागणीकरिता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, सगळे नगरसेवक, सगळे शहर प्रमुख, सगळ्या महिला पदाधिकारी आम्ही सगळे आलेलो आहोत। पोलिसांना एक जाब विचारला आम्ही की पोलिसांची दहशत का नाही, ह्या आरोपींवरती, या अशा सगळ्या कृत्य करणाऱ्यांवरती तुमची दहशत का नाही? तुमची दहशत नाही आहे म्हणूनच असे प्रकार वारंवार घडत असतात।
तुमची दहशत असली पाहिजे आणि ती दहशत निर्माण करा असं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि तात्काळ त्याला अटक करा. जर त्याला अटक नाही झाली तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्या बालिकेला, त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरेल अशी आम्ही मागणी केलेली आहे शिवसेनेच्या वतीने. आज आमच्या कल्याण पूर्वमध्ये अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे. सर्वप्रथम एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मी त्याचा जाहीर निषेध करते आणि आज पोलिसांकडे अशी मागणी करते की तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तर या व्यक्तीनुसार तुम्ही ताबडतोब या आरोपींवरती कारवाई करा. बदलापूरमध्ये जे हत्याकांड झाली, हा सूर्य हा जयद्रथ असा जो आरोपीला न्याय दिला, आरोपीवरती जो म्हणजे आरोपी बाबतीमध्ये जी आमच्या शिंदे साहेबांनी भूमिका घेतली होती त्यावेळेचे आमचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या प्रकारेच भूमिका ही कल्याण पूर्वमध्ये घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे त्या मुलीच्या कुटुंबाला, त्या मुलीच्या आईला, वडिलांना अशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती कोळशावाडी पोलीस स्टेशनकडे आमच्या शिवसेना महिला पक्ष आघाडी, आमच्या शिवसेना, आमच्या पुष्पाताई ठाकरे आहेत, आमच्या रजवंतीताई आहेत, आमच्या सर्व महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी पोलिसांना ही विनंती करते.